नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रामध्ये $6.5 अब्ज गुंतवणूक करणार आहे. हा दक्षिण पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा करार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टोलाम यांनी मुंबईतील इंडिया व्हिएतनाम फोरम या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. व्हिएतनामसोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. व्हिएतनामच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी राज्यामध्ये येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यामध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्यासह स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मांडला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं तयारी केली आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला उत्पादन, सेवासह इतर क्षेत्रांसंबंधित 11,000 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. 300हून अधिक करार जिल्हा स्तरावर करण्यात आले. अनेक मोठ्या कंपन्या नाशिकमध्ये येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मागील 2 वर्षांमध्ये नाशिकमध्ये 57,000 कोटींची गुंतवणूक आणल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये टेक वारी 2.0 महाटेक लर्निंग वीकचं उद्घाटन पार पडलं. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या टेक वारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यामध्ये नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबवला जातोय. एआयमुळे नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार असून पुढील 1000 दिवसामध्ये 80 ते 90% कामकाजाचं स्वरूप बदलू शकतं. त्यामुळे ज्याला एआय समजतं आणि वापरता येतं तोच खऱ्या अर्थानं आज साक्षर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळेला केलं. यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. आता ज्याला एआय समजतो, एआय वापरता येतो तो साक्षर असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. टेक वारी ही फक्त तंत्रज्ञानाची ओळख नाही, तर ही शिक्षणाची चळवळ आहे. ही मानव संसाधन सुधारण्याची मुख्य मोहीम आहे आणि विकसित महाराष्ट्र 2047चं जे स्वप्न साकार करण्यासाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. मुंबईतील बीकेसीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस 2026चं उद्घाटन पार पडलं. यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाच्या स्टॉलची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपामध्ये सादर केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महिला अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनल्यास देशाच्या विकासाला गती मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 1 कोटी लखपती निधी बनवण्याचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळेला मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडेंसह इतर मान्यवर उपस्थित होते. महालक्ष्मी सरस जिल्ह्यापासून तर राज्यापर्यंत, विभागापर्यंत आयोजित करणं सुरू झालं आणि त्यातनं आमच्या महिलांना एक हक्काची व्यापारपेठ, बाजारपेठ मिळाली. आणि त्यानंतर मात्र आमच्या महिलांना कोणी थांबवू शकलेलं नाही. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एका दिव्यांग महिलेनं आपल्या मुलाच्या कामासंदर्भात मदत मागितली. यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी आपली गाडी थांबवून त्या महिलेशी संवाद साधला. महिलेची अडचण समजावून घेत उपमुख्यमंत्री शिंदेंनी कंपनीला फोन लावत त्या महिलेच्या मुलाला काम देण्यासंदर्भात सूचना केल्या. मदतीनंतर दिव्यांग महिलेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. ठाण्यातल्या बदलापूरमध्ये 13 मे ते 17 मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होतीये आणि या स्पर्धेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला. यावेळेला स्पर्धेच्या बोधचिन्हाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. 18 आणि 21 वर्षीय मुला-मुलींसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे. खेळाडूंच्या निवासाची चांगली व्यवस्था करा. त्यासाठी लागणारा 25 लाखांचा निधी सिडकोच्या माध्यमातून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. यावेळेला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.